हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टाईम बघू शकता, पहाटेचे 5 वाजलेले आहे. मी उठलेले आहे रोजच्या वेळेत आणि अगोदर फ्रेश झाले, चेहरा धुवून घेतला, कारण पहाटेची झोप खूप गोड असते. पहाटे उठणं आणि अंथरुणातून बाहेर येणं अशा थंडीमध्ये नको वाटत आहे, पण एक वेळा उठला आणि चेहरा धुला की फ्रेश वाटतं आणि छान वाटतं. म्हणजे काम करायला छान एनर्जी येते आणि सकाळी लवकर उठणं चांगलंही असतं. तर इकडं जे मशीन वगैरे लावलेली होती, म्हणजे जे हीट मशीन आहे ते तिकडं लावलेलं होतं रूममध्ये. खूप थंडी आहे ना, त्यामुळे ते लावून झोपत असते. तर ते स्टूलवरती ठेवलेलं होतं, जे कॅन ठेवायचे स्टूल आहे ते अगोदर मी बाहेर आणून ठेवलं, मशीन जागेवर ठेवली आणि अगोदर सोप्याचे कवर मी झटकून घेत आहे. म्हणजे सकाळी सकाळी एक वेळा झटकून मी झाडू मारत असते, मग नंतर जशाला तसंच होतं आणखीन थोड्या वेळात, कारण यावरतीच बसणं उठणं खाणं पिणं सगळं होत असतं ना, त्यामुळे ते खूप लवकर खराब होतात परत. तर पण सकाळी एक वेळा पूर्ण झटकून अंतरणं आणि झाडू मारणं हे दररोजच काम आहे माझं. तर झालेले झटकून वगैरे आता अगोदर मी बेडरूम झाडू मारून घेते. आणि आज थोडंसं फास्ट सगळी कामं मला आवरायची आहेत. म्हणजे आज आम्हाला गावाकडे जायचं आहे लक्ष्मीचं नैवेद्य घेऊन. म्हणजे आजचा वार आहे शुक्रवार, पुस महिन्यातला हा शेवटचा शुक्रवार आहे. तर आजच लक्ष्मी मातेला नैवेद्य करायचा आहे, नंतर काही ऑप्शन राहणार नाही आमच्याकडे, कारण महिना संपेल. तर अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते, फरशी पुसून घेते संग, कारण दररोज मी दुपारी पुसत असते, पण आज नैवेद्य वगैरे बनणार त्यामुळे सकाळीच मी सगळी पारशी कामं आवरून घेते, पुसणं वगैरे सगळंच. आणि अंगणाची साफसफाई रांगोळी काढणं कुठलीच कामं मी ठेवणार नाही आंघोळ झाल्यानंतर करण्यासाठी. तर झालेले हॉल वगैरे झाडून. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं होतं की पाहुणे आल्यानंतर शेअर करायची की नाही, म्हणजे काही ताईला आवडत आहे काही ताईला आवडत नाही. तर तुम्ही म्हणत होता छान वाटतं पाहुणे आल्यानंतर शेअर करत जा, आणि मावशीला आणखीन 4 दिवस ठेवून घ्यायचं ना. तर जेव्हाही येतात निवांत राहतात, जायची काही घाई गडबड करत नाहीत मावशी. पण यावेळेस जायचं होतं त्यांना, मी राहा पण म्हणले पण राहत नव्हत्या, म्हणत आहेत की आणखीन थोड्या दिवसानं येईन, पण आज जाऊ दे. आणि तसं तर सोनाळा पण जायचं होतं त्यांना पूजाकडे, तिकडेही होत्या 1 दिवस. म्हणजे इकडं आल्या ना सगळ्यांना भेटूनच जातात, म्हणजे आरामात 4 दिवस तरी मोडतात त्यांच्या इकडं. तर झालेले पूर्ण घरात झाडू मारून आता मी बाहेर आलेले आणि गेट काढत आहे. आता टाईम सांगेन तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर बाहेर पूर्णपणे अंधार आहे, तर गेट काढायला थोडीशी भीती वाटते. तरी पण आता आतमधली सगळी कामं झालेली आहेत माझी. आता बाहेरचं पोर्च वगैरे झाडून घेते, अंगण झाडून घेते आणि सगळ्या झाडांना पाणी देणं आणि पोर्च धुवून घेणं, अंगण धुवून घेणे, सगळी पाण्यातली कामं मी पहाटेच करत असते. म्हणजे आज तरी गावाला जायचं आहे, दररोजचा पण माझा रुटीन असाच असतो. पहाटेच पूर्ण सगळ्या झाडांना पाणी देणं, अंगण धुवून घेणं, पोर्च धुवून घेणं, ही सगळी कामं पहाटेच होत असतात. म्हणजे कसं आहे, आता ही सगळी बाहेरची पाण्यातली कामं झालेली, आंघोळ झाली की मग नंतर पाण्यात हात घालायला नको वाटतं, कारण खूप थंडी आहे. म्हणून मी आंघोळीच्या आधी सगळी पाण्यातली कामं करून घेते. बघू शकता पहाटेचं वातावरण कसं आहे, बघावं तिकडे अंधार, समोर घरं नाही आहेत, त्यामुळे खूप भीती वाटते. आणि इतक्या लवकर कोणी उठत नाही, उठले तरी बाहेर येत नाहीत, आतमध्ये सगळ्यांची कामं चालू असतात, कारण मुलं शाळेत जायची असतात ना, थोडंसं लवकर शाळेत जातात. तो आता 7 वाजता जाणार आहेत, 8 वाजता जाणार आहेत. तर त्यांच्यासाठी सगळ्यांच्या घरी स्वयंपाक सुरू झालेले, पण दार काढून कोणी बाहेर आलेलं नाही आहे. मी मात्र बाहेर येत असते, कारण मला स्वयंपाक पाण्याची घाई गडबड पहाटे राहत नाही. कारण मुलं शाळेत जायचं म्हणलं की खूप धावपळ होते, सगळ्यांना उठवणं, आंघोळीला पाणी देणं, स्वयंपाक करणं, जीव खाऊ घालणं, टिफिन भरून देणं, खूप सारं असतं. पण आता असा रुटीन झालेलं आहे ना, की सगळी ही आपली निवांत कामं आवरायची, मग निवांत स्वयंपाक करायचा, कारण जेवणाची घाई गडबड कुणाला नसते. 9 वाजेपर्यंत सगळे निवांत असतात. तर इकडं बघू शकता सगळ्या झाडांना पाणी देऊन झालं, पोर्च धुवून घेतलं, अंगणामध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि आता वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेते, म्हणजे थोडंसं लवकर हडकलं जाईल. आणि रांगोळी वगैरे काढण्यासाठी बाहेर तितकं दिसत नाही आहे, तर मी निवांत नंतर रांगोळी काढणार आहे. ही सगळी पाण्यातली कामं झालेली आहेत. आता अगोदर मी आंघोळ करते आणि मग स्वयंपाकाला लागते, कारण दिनेश पप्पा म्हणत होते की तू 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करून घे, कारण नंतर लेट होतो, आपल्याला जाऊन यायला लेट होणार आहे. तर बाहेर सगळीकडे अंधार आहे, फक्त लाईटचा उजेड दिसत आहे आणि समोर बाईक कार सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे यावेळेस ना दारासमोरच कार घेऊन आलेले आहेत, नाहीतरी प्रत्येक वेळी काय असतं ना, जिथवर रोड बनलेले तिथंच ठेवत असतात, पण रात्री पूर्ण इकडे दारासमोरच कार आणलेली, झाकून ठेवलेले आहेत. तर सगळी बाहेरची कामं झालेली आहेत. आता अगोदर मी ब्रश करून घेते. टाईम बघू शकता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर अर्ध्या तासामध्ये पूर्ण माझी पारशी कामं झालेली आहेत. आता ब्रश करते आणि अगोदर आंघोळ करते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. रात्री खूप जास्त भांडे झाले होते, काल गुरुवार होता ना, त्यामुळे जास्त भांडे, म्हणजे प्रसाद स्वयंपाक केलेले भांडे खूप होते. तर सगळे भांडे घासून इथं ठेवले आहेत. आता सगळे भांडे मला रॅकला लावायचे आहेत आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. स्वयंपाकामध्ये फळं, सपक वरण, तेलची आंबील हे सगळं बनवलं जातं आणि दही भात न्यायचं आहे. म्हणजे आंबट भात केलं तर खूपच चांगलं आहे, पण ते काही जमत नाही आपल्याला इकडं, त्यामुळे भात आणि दही मी घेऊन जाणार आहे.
तर इकडं किचनही एक वेळा मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तसं तर रात्री स्वच्छच करून झोपते, पण रात्रभरात धूळ येतच असते म्हणून एक वेळा मी किचन पुसून घेतलं. सगळे भांडे मी जागेत ठेवून दिले. सगळी कुकर मी घासून ठेवलेली होती तिन्ही. म्हणजे खिचडी बनली एकामध्ये प्रसादासाठी, एकामध्ये साधा भात बनला, एकामध्ये डाळ शिजवली. अशा प्रकारे खूप जास्त झालेले होते. तर आता हे जे टोपल्यामध्ये भांडे भरलेले आहेत ना, ते पण पाणी पूर्ण निचरा झालेला आहे. तर अगोदर हे पण भांडे मी रॅकला लावते, म्हणजे जे मला पाहिजे ते भेटतात. कारण चहाचं पातेलं, चाळणी वगैरे सगळं खाली गेलेले, कप वगैरे. तर हे सगळे भांडे अगोदर मी रॅकला लावत आहे. निवांत ही सगळी कामं होत आहेत. का यावेळेस सगळेजण झोपलेले आहेत आणि मी भांड्याचा धडाधड आवाज करेन तर सगळेजण झोपीतून उठतील, म्हणून मी निवांत आवाज न करता ही सगळी कामं करत आहे. तर इकडे टिफिनचे डबे दोन्ही मी घासलेले होते रात्री, तर डबेही लावून ठेवायचे आहेत. आणि बाकीचे सगळे भांडे मी इकडे रॅकला लावले. चहाचं पातेलं वगैरे काढून घेतलं आणि अगोदर मी हळदीचं पाणी घेते. पाणी पिल्यानंतरच मग बाकीचं चहा पाणी जे आहे ते निवांत होतं, म्हणजे अर्धा तास तरी मी काही घेत नाही. तर हे तांब्याचा हंडा मी आणलेला आहे, बाहेर ठेवलेलं होतं फिल्टरचं पाणी भरून. यामध्ये पाणी थोडंसं राहिलेलं आहे, तर म्हटलं आता नैवेद्यासाठी मला अनसूट पाणी लागणार आहे, म्हणून अगोदर मी हंडा धुवून भरून घेते आणि नैवेद्यासाठी याच हंड्यातलं पाणी घेणार आहे आज. आणि एक छोटा हंडा पण भरून ठेवला देवपूजेसाठी, आणि एक मोठा हंडा भरून घेतला स्वयंपाकासाठी. अगोदर मी कुकरला डाळ लावणार आहे, त्यानंतर हळदीचं पाणी, चहा हे ते सगळं होत राहील. म्हणजे आज मला 9 वाजेपर्यंत सगळं कंप्लीट करायचं आहे. स्वयंपाकामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं खूप जास्त करायचं आहे, तर धावपळ थोडीशी जास्त होईल. परत देवपूजा आहे, सगळी घरची कामं आहे, सगळ्यांचं आवरायचं आहे, खूप जास्त आहे. तर एक मी करायला सुरुवात केली. अगोदर मी इकडं कुकरला 1 ते 1.5 वाटी तुरीची डाळ लावलेली आहे, म्हणजे सपक वरण बनणार. आणि इकडे मी पाणी गरम करून घेतलं, यामध्ये टाकले अर्धा चमचा हळदी पावडर. तर हे पाणी पिऊन घेते, पण आज निवांत प्यायला तितका वेळ नाही आहे, तर आता हिंडत फिरत असे पाणी पिणार आहे. आणि संग इकडे दूध पण मी गरम करून घेतलं आणि यांच्यासाठी चहा बनवून देते. चहा घेऊन जातील गॅरेजला, मग तेपर्यंत मी बाकीची सगळी कामं करून घेते. तर चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडे आंबलीसाठी पीठ शिजवून घेते. तर 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून एक बटर बनवून घेतलं आणि हे पीठ शिजवून घ्यायचं एक सलग चमचा फिरवत. आणि चहा पण उकळेलाच आहे, यांचं पण आवरलं. तर चहा अगोदर ओतून दिला, यांचं आवरून दिल्यानंतर मग निवांत तुम्ही माझी कामं करायला. आणि सांगत आहेत की थोडंसं लवकर कर, तू लेट करू नको, कारण जाऊन येणं आपल्याला लवकर, म्हणजे घरातनं लवकर निघालो तरच लवकर घरी येणार आहोत. तर त्यांचं एकदम बरोबर आहे. तर राहिलेली कामं मी आल्यानंतर करणार आहे, जी आता महत्त्वाची आहेत, म्हणजे नैवेद्य वगैरे बनवणं, परत देवपूजा करणं, ही कामं सगळी मला वेळेत आवरायची आहेत. तर इकडं हे आंबलीसाठी पीठ शिजवून घेतलेलं आहे मी, म्हणजे अगोदर हे पीठ एकदम पातळ दिसत होतं, जसं शिजलं तसं ते छान घट्ट झालेलं आहे. हे शिजवलेलं पीठ छान गार करून घेऊया. तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. तर एका वेगळ्या भांड्यात मी डाळ काढली आणि याच कुकरमध्ये भात बनत ठेवत आहे. तर 2 ग्लास तांदूळ घेतले, तांदूळ 2-3 पाण्यात धुवून घेतलं, तांदळाच्या डबल पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि इकडं कुकर लावलेला आहे. भात बनत राहील तोपर्यंत हे पीठ थंड झाले की ते बघत होते. तर चमचा फिरवत राहिलं, थोडंसं लवकर ते थंड होईल. म्हणजे त्यामध्ये ताक टाकायचं आहे, परत अद्रक लसणाची पेस्ट आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे आंबील बनलंच असं समजा. आणि तेलच्या बनवण्यासाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्यासाठी रवा घेतलेला आहे आणि हे जे हंडा इथंच ठेवलेला होता, म्हणजे स्वयंपाकाला इथल्या इथं पाणी घेता येईल म्हणून मी ठेवलेलं होतं, पण इथं खूप अडचण आणि पसारा वाटत होता, मग त्या हंडा उचलून मी खाली ठेवला. आणि रवा घेतलेला आहे. रवा मी अगोदर निवडून घेतला, म्हणजे 1-2 किडे दिसत होते यामध्ये. रवा भाजून ठेवला तर किडे वगैरे होत नाहीत, पण यावेळेस रवा भाजणं काही झालं नाही, त्यामुळे 1-2 किडे दिसत होते, म्हणून अगोदर मी ते नीट करून घेतलं आणि रवा भाजून घेतलेला आहे इकडं. म्हणजे रवा भाजत इकडं बाकीची कामं माझी होत आहेत. गूळ घेतलेला आहे आणि गूळ थोडासा फोडलेला ठेवलेला होता कवरमध्ये, तेही घेतला. थोडासा गूळ म्हणजे खिसून घेतलेला आहे. हे गूळ खूप घट्ट आहे, म्हणजे जास्त असे मोठे खडेच राहिलेले होते, म्हणून मी काय केलं, कढई घेतलं, कढईमध्ये पूर्ण गूळ टाकला आणि थोडंसं पाणी टाकून हे गूळ छान मेल्ट करून घेतलं पाण्यामध्ये. आणि हे पाणी गाळून आता भाजलेल्या रव्यात टाकायचं आहे, म्हणजे स्टफिंग म्हणून तयार होते तेलचीसाठी आणि खूप छान लागतात तेलच्या. तसं तर अगोदर गहू भाजून ते दळून आणून त्याची स्टफिंग बनवायची, खूप छान तेलच्या बनायच्या, म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमामध्ये शिदोरी म्हणून तेलच्या बनवायचे. पण आजकाल सगळं चेंज झालेलं आहे, तेलची बनवली तरी पण रव्याची बनवली जाते, नाहीतरी बनवली जात नाही, दुसरंच काहीतरी पदार्थ बनत आहेत. पण तेलची ही खूप आवडते सगळ्यांना, आमची सगळ्यांची फेवरेट आहे. इकडे भाजलेल्या रव्यामध्ये गुळाचं पाणी गाळून टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. थोडंसं मीठ, म्हणजे चुटकी जितकेल तितकं मीठ आणि विलायची पावडर टाकून छान मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे. आता आलेलं आहे मी बेडरूममध्ये आणि काल काय आणलं ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर इकडे बटन आणलेले आहेत, क्लिप आणलेले आहेत, परत नेल पेंट, मेहंदी कोण, हे सगळं मी आणलेले छोट्या मोठ्या वस्तू. आणखीन खूप सारं मी खरेदी केलेली आहे, मी नंतर शेअर करेन. आज खूप गोंधळ आहे, मला फक्त क्लिप पाहिजे होती म्हणून मी सगळं काढलेलं होतं. तर या सगळ्या वस्तू काढून मी अलमारीत ठेवली आणि मी पण रेडी झालेली आहे. तर चला आता जाऊया परत किचनमध्ये. हॅलो, नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल.
यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 7:30 वाजत आहेत। आजचा वार आहे शुक्रवार, तारीख आहे 9 जानेवारी। तर सगळी सकाळची कामं म्हणजे पारशी कामं पहाटेच झालेली आहेत आणि आंघोळ पण लवकरच मी केली, कारण आज आम्हाला जायचं आहे गावाकडे लक्ष्मीला नैवेद्य घेऊन। आणि या महिन्यातला म्हणजे पूस महिन्यातला हा लास्ट शुक्रवार आहे, शेवटचा, नंतर ऑप्शन राहणार नाही। त्यामुळे थोडंसं लवकरच करत आहे। दिनेश पप्पा म्हणत होते की लवकर 10 वाजेपर्यंत सगळी कामं म्हणजे निघायला पाहिजे घरातनं कामं, तरी मला 9 वाजेपर्यंत सगळे आवरून घ्यायचे आहे। त्यामध्ये काय काय बनतं तर फळं, सपक वरण, भात, म्हणजे तसं तर आंबट भात बनवला जातो, पण ते इथं काही आपल्याला बनवता येत नाही कारण ते सडायला लागतं। त्याच्यामुळे मी पांढरा भात, दही, सपक वरण, फळं आणि तेलच्या बनवणार आहे। परत नैवेद्याची सगळं हे करून घेऊन परत वटीची सगळी सामग्री घ्यायची। काल थोडीफार मी इकडे काढून ठेवलेली आहे कारण आज खूप गोंधळ होणार होता। तर आता नैवेद्य बनवून घेऊया। तसं तर बघा टाईम आता 7:30 वाजलेलेच आहेत। तर देवपूजाही करायची आहे। पाणी मी सकाळीच भरून घेतलं। त्याच्यासाठी स्टफिंग बनवून ठेवली, फक्त कणिक मळायची आहे। वरणासाठी सगळी तयारी केली, फक्त तडका द्यायचा राहिला, भात लावलेला आहे, आंबील बनवण्यासाठी पीठ शिजवलेलं आहे। तर अर्धवट स्वयंपाक झाला, आता बाहेरची कामं करून घेते, जसं की रांगोळी काढणं आहे, फुलं घेऊन येणं। आणि इकडे बघू शकता खूप सारं लसूण सोलून ठेवलेलं आहे। जसं खाली वेळ भेटतो ना तसं मी लसूण सोलून ठेवते, म्हणजे जसं दिनेश पप्पा रात्री यायला खूप लेट करतात, तर असंच वेट करण्यापेक्षा मी टी व्ही बघत लसूण सोलून ठेवणं, भाज्या निवडून ठेवणं, हे सगळी कामं रात्री करून ठेवते, कारण खूप गरजेची आहेत, घाई गडबडीत होत नाही, ही खूप वेळखाऊ कामं आहेत। मी थोडंसं लसूण वाटून घेतलं आणि नंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे पण एकदम बारीक पेस्ट करून घेतले आंबील बनवण्यासाठी। आणि इकडं खाली डबे ठेवलेले होते, तर ते डबे अगोदर काढले, कारण का सिलेंडर संपलेला आहे, म्हणजे जेव्हाही कामाचा गोंधळ आहे, कमी वेळात सगळं करायचं आहे, त्या वेळेमध्ये गॅस संपणार म्हणजे संपणार, हे गॅरंटी आहे। कुठेतरी जायचं आहे किंवा घरी कोणीतरी पाहुणे आलेले आहेत, काहीतरी अडचण आहे, त्यावेळेमध्ये गॅस संपणार म्हणजे संपणार। आज तसंच झालेलं होतं मला, आणि लावण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे, कारण का इथं खूप सारे डबे वगैरे मी समोर ठेवलेले असतात, ते सगळं काढल्यानंतरच मला ते गॅसचं सिलेंडर काढता येतं। तर ते काढलं, दुसरं सिलेंडर आणून तिथं लावलं। इकडे बघू शकता गॅस ऑन झालेला आहे। तर आता पटकन आता सगळी कामं आवरूया। खूप लेट झाला, मी जसं तुम्हाला म्हटलं की आज लवकर करायचं आहे, पण खूपच लेट झाला मला, सगळं वेळेत होईल का नाही ते वाटत आहे, म्हणजे मधून आज दुसरी एक्स्ट्राच कामं निघाली, म्हणजे सकाळीच गॅस संपला संध्याकाळी संपलं तर काय बिघडलं असतं ना, त्याचं घाई गडबडीतच संपायचं होतं। तर असं जेही होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात ना तर इकडं अगोदर आंबील बनवून घेते आणि बाकीचा नैवेद्य मी कशा प्रकारे बनवला आणि कधी घरातून आम्ही निघालो गावाकडे जाण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा। यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते। बाय बाय, टेक केअर।